खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांना विनंती करतो की आपण सखोल असं मार्गदर्शन करावं. दमलेला तर नाव की दम लाव का उकडायला तर नाही की. आज या ठिकाणी 7 मे 2024 रोजी लोकसभेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या औसा तालुक्यातील बूथ प्रमुखाचा हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय. या मेळाव्याला उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्याची 1983 पासूनची जी मागणी होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, ती मागणी सन्माननीय अमित भैया देशमुख साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना ती मंजूर केलं, पूर्ण केलं आणि आज 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहेत. असे माजी मंत्री सन्माननीय अमित भैया देशमुख साहेब, मला वाटतं आता माने साहेबांचं भाषण झाल्यावर बोलायचं अवघड झालंय आता माझं. एखाद्या बारीला माने साहेब तुमच्या त्या YouTube चॅनलला सुद्धा ही करतील, ब्लॉक करून टाकतील, कारण ठोकायला होत असलं निबार की ठोकलेलं काही सहन होईना गेले कुणाला. असं या तालुक्याचे 2 वेळेस ज्यांनी नेतृत्व केलं आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दिनकररावजी माने साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते काँग्रेसचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शिरीषलाप्पा उडगे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा प्रमुख संजयजी शेटे साहेब, सन्माननीय अमरजी खानापुरे साहेब, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी सोमवंशी, त्याचबरोबर सन्माननीय शेषरावजी पाटील साहेब, सन्माननीय श्रीपतरावजी काकडे साहेब, मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्रीराम भोसले साहेब, व्हाईस चेअरमन सचिनजी पाटील साहेब, सन्माननीय योगीराजजी पाटील, रामदासजी चव्हाण, दत्तूपंत सूर्यवंशी, भरतजी सूर्यवंशी, नारायण लोखंडे, संतोषजी सूर्यवंशी, बजरंगदादा जाधव, व्यासपीठावरील अन्य मान्यवरांची उडगेताई, अन्य मान्यवरांची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठाचा उल्लेख करतो. आणि व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी ह्या बूथ प्रमुखाच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सगळे खुद्दार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, खुद्दार गट मुद्दामून म्हणलोय कारण भैयासाहेब फक्त तुमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता म्हणून वाचलाय, नाहीतर आमची आणि शेटे साहेबांची अवस्था सारखीच आहे. आपल्याला माहिती आहे आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, आपण एखाद्या मिस्त्र्याला घर बांधायला देतो का नाही, मग आपली जागा दाखवतो राहणारी की बाबा ह्या जागेत घर बांधायचंय, त्याला मटेरियल आणून देतो, मग मिस्त्र्याला घर बांधायची रक्कम ठरती, गुत्त द्यायचं ठरतंय, मग 10 लाख रुपये गुत्त दिलं जाते मिस्त्र्याला किंवा तू ही घर बांधून दे त्याची मजुरी. मग मिस्त्री काय करतंय, अजून जाऊन खालून 4 मिस्त्री गोळा करतंय, बिगारी काम करणारे 6 लोक गोळा करतंय, म्हणजे ही 5 आणि ती 6 किती झाले 11.
आणि मग त्या घराचं बांधकाम चालू होतंय, घराचं बांधकाम पूर्ण होतंय. आता त्या घरातला मालक जे असते ती मालक आता त्या घरात राहायला निघते. घरात मालक राहायला जायच्या टायमालाच ही मिस्त्री तिथं गेटवर उभा असते. त्याला लोकशाही जागृत होती त्याच्या मनातली, आणि मग तिथं लोकशाही जागृत होऊन ती म्हणते, जरा थांबा जरा थांबा, तुम्ही किती जण आहेत घरातले? ती म्हणते हम दोन, हमारे दोन, आम्ही चारच. म्हणजे घरातल्या मालकाची संख्या किती? 4. आणि आम्ही किती आहो म्हणले? 11. मग बहुमत आमचं आहे म्हणले, निघा घराच्या बाहेर, आम्ही घरात जाणार म्हणले. मला काय म्हणायचं ते कळालं का? भैयासाहेब, अशीच आमच्या पक्षाची अवस्था आहे. शिवसेना ज्या बाळासाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, चालवली, बाबांनो शिवसेना कुणाची? अरे काय झोपा लागल्यात काय? कुणाची शिवसेना? पण ही मिस्त्री एकनाथ शिंदे घुसले साहेब तिथं. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? कुणाची राष्ट्रवादी काँग्रेस? तिथं दुसरे मिस्त्री घुसलेत, अजित पवार. ही आमची परिस्थिती, ही आमची अवस्था. आजपर्यंत मी निष्ठावंत आणि खुद्दार आणि गद्दाराचा हिशोब द्यायला होतो साहेब. आजपर्यंत आम्ही उमेदवाराच्या प्रतीक्षेत होतो. जवळपास भैयानीच माझी उमेदवारी जाहीर केली त्या दिवसापासून जर काउंट केला तर 1.5 महिन्याचा कालावधी जाते, 1.5-2 महिन्याचा. पण भैयासाहेब 2 महिने झालं ते पहिलवान जसं कुस्तीच्या फडात फिरतय, मी फिरायला लागलोय. कोण जोड धरतय का, जोडदड धरतय का? भैयासाहेब ही 5 आमदार होते या लोकसभा क्षेत्रातले, जे की भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत. ही म्हणते तू बारा, ती म्हणते तू बारा, ती म्हणते तू बारा, असं करत करत संगीत खुर्चीचा छेड चालू होता त्यांचा 12 दिवस. अखेर त्यांचा उमेदवार ठरला. म्हणलं ठरलं ती बी बरं झालं. आता आपल्या प्रचाराची दिशा ठरली. आता मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की उमेदवार परत पद्मसिंह पाटील कुटुंबातला आलाय. बरोबर आहे का? आणि इकडं महाविकास आघाडीमधनं कोण आहे? ओमराजे आहे, म्हणजे पवनराजे साहेबाच्या कुटुंबातला. आता मला तुम्हाला या दोन्हीची तुलना करणं नितांत गरजेचं आहे. सांगावं लागेल ना. भैयासाहेब, मला आठवण करून द्यायची आहे की 40 वर्ष पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं. काय म्हणून? मंत्री म्हणून. कधी पाटबंधारे मंत्री, कधी ऊर्जा मंत्री, कधी गृहमंत्री. 40 वर्ष डॉक्टर पाटलांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं. त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष मला वाटतंय राणा पाटलाला वर्गात सुद्धा मॉनिटर कोणी केलं नसेल. पण शरदचंद्रजी पवार साहेबांनी डायरेक्ट मंत्री केलं. डायरेक्ट मंत्री म्हणजे डॉक्टर पाटलाची 40 आणि राणा पाटलाची 5. 45 वर्ष मंत्री म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व ज्या पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबानं केलं, त्या जिल्ह्याची परिस्थिती काय? तर केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली. आणि आश्चर्य की ज्या जिल्ह्यातलं नेतृत्व 45 वर्ष मंत्री म्हणून काम करत होतं, तो जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या देशातल्या यादीमध्ये, मागासलेलं कळायचं नाही तुम्हाला, दरिद्री जिल्ह्याच्या यादीमध्ये कितव्या नंबरचा जिल्हा? 3ऱ्या. आणि त्याच्या उलट ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व मंत्री म्हणून केलं ते पद्मसिंह पाटील 2009चा त्या ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी ज्यावेळेस फॉर्म भरत होते तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली. आणि गंमत अशी की देशातल्या श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये पद्मसिंह पाटलांचा नंबर कितवा? 3रा. बघा, ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं तो जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3रा.
आणि जे मंत्री म्हणून त्या ठिकाणी 45 वर्ष नेतृत्व करत होते ते श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नेमका विकास धाराशिव जिल्ह्याचा झाला का पद्मसिंह पाटील कुटुंबाचा झाला? सांगा मला. आता भैयासाहेब दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर बघितलं हे लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका होता, माहितीये का तुम्हाला? 1983 ला लातूर जिल्हा निर्मिती झाली, बरोबर आहे का? मग मला सांगा इथं विलासरावजी देशमुख साहेबासारखं नेतृत्व लाभलं. मला सांगा धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका असणारा लातूर, आज लातूर आणि धाराशिव जर समोर ठेवलं तर काय दिसतंय हो? काय दिसतंय? धाराशिव पुढे गेलेलं लातूर मागे राहिलेलं का? काय दिसतंय? भैयासाहेब त्याच्यासाठी विलासरावजी देशमुख साहेबांसारखी दूरदृष्टी आणि विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं. लोकांची जाण असणारं नेतृत्व असावं लागतं. मला वाटतंय हा फरक आहे. म्हणून लातूरकरांनो, आता तुमची जबाबदारी आहे की ह्या पद्धतीनं विचार करणारी माणसं आता परत निवडणूक लढण्यासाठी. आणि गंमत काय भैयासाहेब, 45 वर्ष ज्या पवार साहेबांनी यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ठेवलं, त्याच पवार साहेबांना आता काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येत नाही म्हणून तेच राणा पाटील आणि तेच पाटील कुटुंब कुठल्या पक्षात गेलं? कमळाबाईकडं. लगेच कमळाबाईकडं. आणि काय कारण सांगितलं? म्हणले आम्हाला विकास करायचा आहे. मग पवार साहेब आले होते, तुम्ही पवार साहेबाचं भाषण ऐकलं असेल. असं केलं तर बघा, म्हणले अरे 45 वर्ष तूच मंत्री होता, मग 45 वर्ष मंत्री असताना तू काय केलंस? ही मी म्हणलो नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शब्द आहेत. आता गंमत बघा, त्या कमळाबाईकडे जाऊन बी भागलं नाही. आता परत राणा पाटील भाजपमध्येच आहेत आणि 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या सौभाग्यवती कोणत्या पक्षात? कोणत्या? तसलं म्हणायचं नाही, चोरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. चोरलेल्या घड्याळ पक्षात. चोरलेल्या. कारण सुप्रीम कोर्टानं काय लिहायला सांगितलंय त्याच्यावर, चिन्हावर काय तुम्ही बघितलं का नाही जाहिरात? आणि गंमत अशी भैयासाहेब की राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जात असताना सांगितलं विकासासाठी चाललो. मग भाजपवाल्यांनी नीट विकास केला नाही काय की पुन्हा त्याच भाजपमधून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत प्रवेश. कशासाठी? आहार विकास. ही विकास आहे का? मला वाटतंय मकरंद अनासपुरेच्या त्या सोन्याच्या टोपीची गोष्टच आठवती मला. ती मकरंद अनासपुरे म्हणते देवा देवा आमदारकीला उभा असतंय, मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. मग देव वाट बघत बसते आता कधी ती सोन्याची टोपी, कधी ती सोन्याची टोपी. हे अनासपुरे काय करतंय, एक सोन्या नावाचं पोरगा असतंय, त्या पोराला एक टोपी घालतंय तीच काढून देवाला घालतंय. मला वाटतं ती टोपी आणि हेने जी विकास सांगते त्याच्यात कसल्याही प्रकारचा फरक नाही. भैयासाहेब मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1983 ला आमच्या जिल्ह्यात मंजूर झालं होतं, पण ते धाराशिव जिल्ह्यात झालं नाही. पद्मसिंह पाटलांनी ते कॉलेज कुठं नेलं? कुठं नेलं? वाशी, नेरूळ. कुठं? नेरूळ. आणि तेही शासनाच्या मालकीचं केलं नाही, स्वतःच्या खाजगी मालकीचं, स्वतःच्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध केलं. आणि आज आपण जे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आम्हाला मंजूर करून दिलं ते कुठं झालं? धाराशिव शहरात. आणि ते सुद्धा 100% शासनाच्या मालकीचं, त्याच्यात कुणीही भागीदार नाही, हिस्सेदार नाही. आणि ते काम सुद्धा त्या ठिकाणी
सन्माननीय अमितजी देशमुख साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना करून दिलं. आज माझ्या संपर्काबद्दल ही माणसं काही बोलत नाहीत. मला वाटतंय माझ्या पूर्वी सुद्धा अनेक खासदार ह्या भागचे झाले. माझ्या संपर्काबद्दल कोण काय आहे का शंका कोणाला? आणि भैयासाहेब, जरी आपण मागच्या वेळेस विरोधी पक्षात लढलो असलो तरी खासदार म्हणून मी काम करत असताना कुणाला कधी पक्ष विचारला का? विचारला का पक्ष? मला मतदान टाकलंय का म्हणून विचारलं का? तुमच्या गावात मला लीड आहे का म्हणून विचारलं का? भैयासाहेब कधीच विचारलं नाही. ना पक्ष विचारला, ना जात विचारली, ना धर्म विचारला. तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी जे जे काही काम माझ्याकडे आलं ते प्रामाणिकपणे करायचा प्रामाणिक प्रयत्न मी इथल्या सगळ्या लोकांसाठी केलाय. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची कटुता आमच्यामध्ये नाहीये. आज संपर्काच्या बाबतीत माझ्या काही बोलता येत नाही त्यांना. भैयासाहेब, ही लोक मला म्हणतात फोन उचलल्यानं काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. भैयासाहेब, मी माझ्या आयुष्यातला 24 तासातला 24 तास वेळ सर्वसामान्य माणसासाठी देतो आणि खात्रीनं सांगतो की त्या सामान्य माणसाचं माझ्या फोनवर जर घरकुलाचं काम झालं असेल, त्या सामान्य माणसाचं जर एखाद्या हॉस्पिटलचं 15,000 रुपये बिल माफ झालं असेल, त्या सामान्य माणसाला रक्ताची आवश्यकता असताना माझ्या फोनमुळे जर रक्त मिळालं असेल तर तो सामान्य माणूस येणाऱ्या 7 तारखेला आणि होणाऱ्या 4 तारखेच्या मतमोजणीला ह्यांना दाखवून देईल की फोन उचलल्यावर काय होतंय ते. आज या ठिकाणी काम करत असताना एखाद्या माणसाची शक्ती असेल तर त्याच्यावर टीका कधी करत नाही कोण, पण माझ्या संपर्कावर टीका केली जाते. मग तुमची काय इच्छा आहे? 5 वर्षातनं एकदाच तोंड दाखवणारा खासदार तुम्हाला पाहिजे का अखंड संपर्कात असणारा खासदार पाहिजे? बांधवानो, बरं झालं विकास कामाच्या बाबतीत बोललं जात होतं. माझ्यावर त्यांनी म्हणले की तुम्ही विकास कामं दाखवा, तुम्ही काय केलं ते दाखवा. भैयासाहेब, आपली फक्त 2.5 वर्ष सत्ता होती. 2.5 वर्ष सत्तेच्या काळात सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री होता. त्याच्यातला 1.5 वर्षाचा कालावधी आपला कोरोनामध्ये गेला. फक्त 1 वर्ष काम करायची संधी सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून मला मिळाली. आपल्याला सांगू इच्छितो की त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिलंच काम मी जर सांगितलं असेल तर धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमित भैया देशमुख साहेबाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात मंजूर केलं आणि चालू पण केलं. हे पहिलं काम त्यांना सांगा. आता पुढची कामं मी सांगतो. बांधवानो, मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझा लोकसभा क्षेत्राच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा खासदार असणारा लोकसभा क्षेत्र आहे लातूर, आहे का नाही? आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत ती तर सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, ती दिसले तरी का हो तुम्हाला त्या कोपऱ्यात? कुठं दिसले तरी का? मला वाटतं ह्यांना दाखवान 500 मिळवा अशी जाहिरात चालू असेल. औसावाल्याची तक्रार आहे का ती कधी? भैयासाहेब, 6 विधानसभा मतदारसंघाचा माझा एकट्याचा मतदारसंघ आहे, पण एकही मतदारसंघ किंवा एकही माणूस म्हणणार नाही की खासदार लवकर भेटत नाही, फोनवर उपलब्ध होत नाही. मला वाटतंय तुमच्या ग्रामपंचायतचा सरपंच जितक्या सहजतेनं तुम्हाला भेटतंय तितक्या सहजतेनं ओमराजे खासदार म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी उपलब्ध आहे. आज ह्याच कामाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचंय की आपल्याकडे विजेची अडचण फार मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातनं RDSS ह्या योजनेतनं आपण या औसा विधानसभा मतदारसंघा क्षेत्रासाठी जवळपास 271 कोटी रुपये खर्च करून साधारणतः 6 नवीन 33 केवीचे सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर केलेत. चिंचोली सायकान, बोरफळ, आशिव, उजनी, याकतपूर आणि लिंबाळा दाऊ हे 6 नवीन 33 केवीचे सबस्टेशन या ठिकाणी RDSS योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेत. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जी तुमचे जुने सबस्टेशन आहेत
त्या प्रत्येक सबस्टेशनला ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मसलगा, नागरसोंगा, खरोसा, येळी, लांबजाना आणि कारला ह्या 6 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेत. क्षमता वाढ तुमचं किल्लारी आणि औसा MIDC या दोन्ही सबस्टेशनला तिथं ऍडिशनल क्षमता वाढ केलेले पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर करून घेतलेत. आणि सगळ्यात महत्वाचं एक डीपी करायला किती फिरताव तुम्ही शेतकरी माहिती आहे तुम्हाला. एक डीपी करायला ह्याच्यामधनं जवळपास 357 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी ह्या RDSS योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला आता इस्टिमेट घेऊन फिरायची वेळ येणार नाही. आणि ही सगळीच्या सगळी कामं साधारणतः किती कोटीची आहेत? 200 किती कोटीचे आहेत? 271 कोटी. आता फक्त माझी चूक काय झाली की मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना म्हातारपणी किंवा उतार वयात सांभाळणं आपलं कर्तव्य आहे का उपकार आहे? काय आहे? कर्तव्य. तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर तुमच्यासाठी काम करणं कर्तव्य आहे का उपकार आहे? मी बघितलं माने साहेब, तुमच्याकडचे आमदार साहेब 2000 कोटी आणले म्हणून सत्कार करून घेतात. आता मला तुम्हाला विचारायचंय, आमदार साहेबाची काय वडलोपार्जित इस्टेट टिकून पैसे दिलेत का 2000 कोटी? का ओमराजेनं 271 कोटी RDSS मंजूर केलं? काय माझी वैयक्तिक जमीन निघून दिले का? पैसे कुणाचे आहेत? कुणाचे? आताच माने साहेबांनी सांगितलं की जीएसटी कशा कशावर आहे ती. सगळ्या ह्याच्यावर जीएसटी आहे. कुठलीही वस्तू घ्या जीएसटी आहे. तुमच्याकडनं जीएसटीच्या रूपानं, इन्कम टॅक्सच्या रूपानं जमा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करणं ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? म्हणून मी नारळ फोडा कार्यक्रम केला नाही. पण ह्यांना असं वाटायला लागलं की नारळ नाही फोडले म्हणजे केलं नाही. आज ह्या बाबतीत चर्चा करायला माझी तयारी आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर या म्हणावं एका स्टेजवर चर्चा करू आणि कुणी काय मंजूर केलं आणि कुणी काय नाही ते दाखवू. शिवाजी महाराज की. आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 113 कोटी रुपयाची 33 कामं आपण औसा विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतली. ती कामं ही पूर्णत्वाकडे आहे. आणि ह्याची गंमत अशी आहे भैयासाहेब की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मला वाटतं केंद्र सरकारचं बजेट असते ना, तिथं सुद्धा आमदार आपलंच लिकरू आहे म्हणून सांगते साहेब. ही काम केंद्राचं मंजूर करून आणणार खासदार आणि आमदार सांगताय आमचं आहे. आता त्याच्या तोंडावरून ओळख येते तुम्हाला कुणाचं आहे ती, का लय सांगायची गरज नाही. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधनं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जवळपास 90 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे वैयक्तिक मंजूर करून घेतले आणि ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा चालू आहेत. जिल्हा नियोजन समितीमधनं 3054 आणि 5054 मधून 9 कोटी 16 लक्ष रुपये इतका निधी मी त्या ठिकाणी दिला. पण एकाही रस्त्याचं उद्घाटन कधी केलं नाही. ह्याची शिफारस पत्र पाहिजे असतील तर माझ्याकडे तयारी आहे दाखवायची तुम्हाला की कुणाच्या शिफारसीने मंजूर झाले त्याची आजही नोंद आहे. त्याचबरोबर जनसुविधेच्या अंतर्गत 2 कोटी 49 लक्ष आणि खासदार निधी 2 कोटी 72 लक्ष. मला वाटतंय ह्या कुठल्याही कामाचं उद्घाटन मी केलं नाही, पण ह्याचा अर्थ मी काम केलं नाही असं अजिबात होत नाही. एका साधारण शेतकऱ्याची गाय आजारी असेल तर त्याच्याकडे जर मी आत्मीयतेनं आणि गांभीर्यानं बघत असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना, तुमच्या भवितव्यावर परिणाम टाकणाऱ्या योजना कडे ओमराजेचं दुर्लक्ष कधीही होऊ शकत नाही. हे ठामपणे मी आज तुम्हाला या बैठकीच्या निमित्तानं सांगतो. आज विषय बरेचसे आहेत, अनेक आहेत. आताच माने साहेबांनी सोयाबीन काय परिस्थिती आहे सांगितलं. मला तुम्हाला विचारायचंय, काय भाव होता हो सोयाबीनचा? 11,000 रुपये. पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोया पेंड आयात केली. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं?
4.5 बर 4 11चं सोयाबीन 4 ला आलं म्हणजे क्विंटलला किती रुपयाचा झपका बसला? 7 मधलं सुद्धा जी 500 आपल्याला महिन्याला देतात का नाही ते, म्हणून मोदीच्या नावानं 500 आणि शहाच्या नावानं 500 सोडून देऊ. खाली शिल्लक किती राहिलं? 6,000 रुपये. आता मला सांगा 6,000 रुपये जर एका क्विंटलला पडलेल्या भावामुळे शेतकऱ्याचे बुडाले असतील तर एका एकरात किती सोयाबीन निघतंय? किती? 5 क्विंटल धरायचं का सरासरी? मग 5 क्विंटल सोयाबीन एका एकर मध्ये, तर 5 एकर मध्ये किती निघल? 25 क्विंटल. आणि फरक किती रुपयाचा पडलाय? 6,000 रुपयाचा. म्हणजे एका एकरात 6,000 रुपयाचा फरक 5 क्विंटल मागं म्हणलं तर 5 सकट 30,000 रुपये. म्हणजे एकरला नुकसान किती हजाराचं? आता एका एकरला 30,000 तर 5 एकराचं किती? किती? 1,50,000. आता 1,50,000चा निबर हाबाडा हेनं खाल्लाय शेतकऱ्यानं, आणि 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून चर्चा करतोय पारावर बसून. ही आहे का नाही वस्तुस्थिती? मला वाटतंय केंद्र सरकारची धोरणं सर्वसामान्य शेतकऱ्याला मारणारी आहेत. कांद्याचा भाव वाढला, कांद्यावर निर्यात बंदी. दुधाचा भाव 22-24 रुपये लिटर आहे आणि त्या ठिकाणी बिस्लरीच्या बाटलीचा भाव 20 रुपये लिटर आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा दयनीय अवस्था शेतकऱ्याची कधी झाली नसेल. आज मला विचारायचंय, शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्याच्या नंतर तुम्ही महागाई वाढली म्हणून सांगता, मग अदानीच्या एका सिमेंटच्या पोत्याचा भाव 200 रुपये होता, आता किती झालाय? 350. मग मोदी साहेब का म्हणत नाव अदानीला, अदानी मामा 400ला इकू नको, 200लाच इक, महागाई वाढती. 30,000 रुपये टनाचं स्टील 63,000 रुपये टनाला गेलं अंबानीचं. का म्हणत नाही तुम्ही अंबानी मामा 63,000ने इकू नको, 30,000ने इक म्हणते का हो? म्हणलं जात नाही. भावानो, फक्त शेतकऱ्याला मारायची धोरणं आहेत. गरज कुणाला वाचवायची आहे? शेतकऱ्याला. आणि मदत कुणाला केली जाते? आता ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर मतं टाकली तर त्यांना वाटतंय आपण जी करायला होती योग्यच आहे, मग पुन्हा तुमचा आवाज कुठं उपस्थित तुम्ही करणार? माझा शेतकऱ्याला सवाल आहे. मी अनेक भाषणं संसदेत ऐकतो. कुठलाही खासदार उठू द्या भाजपचा, कुठलाही मंत्री उठू द्या, इकडं शेतकऱ्याचा काटा निघालाय आणि भाषणाची सुरुवात, हमारे देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत जो अग्रेसर. आता अरे इकडं काटा निघालाय, त्याचं कोण बोलायचं? मी आपल्याला विचारतोय की तुमचे प्रश्न संसदेत मांडणारा खासदार पाहिजे का फक्त मोदीचं गुणगान करणारा खासदार पाहिजे? सांगा मला तुम्ही. आणि मी ते ठामपणे केलंय. भैयासाहेब, मराठा आरक्षणाचा विषय हा जरांगे पाटलाचं आंदोलन आत्ता झालं, पण ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी आरक्षण रद्द करायची याचिका दाखल झाली त्यावेळेस संसदेत मी बोललोय. काय बोललो? तामिळनाडू सरकारचं 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा आरक्षण टिकलं होतं. केंद्र सरकारनं त्यांच्या बाजूनं सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट दिल्यामुळं तामिळनाडूचं आरक्षण जर टिकलं असेल तर मग त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं हे आरक्षण टिकण्यासाठी त्याच पद्धतीचं ॲफिडेव्हिट आता सुप्रीम कोर्टात द्यावं ही मागणी करणारा मला वाटतंय महाराष्ट्रातला मी एकमेव खासदार होतो. त्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन नव्हतं. का मांडलं मी हे? भैयासाहेब, त्याच्या मागं कारण आहे. एक मराठा समाजाचा वडील त्याच्या मुलीच्या ॲडमिशनसाठी दिवसभर धाराशिव शहरात फिरला. दिवसभर बघितलं ह्या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, आणि शेवटी रात्री घरी आल्याच्या नंतर त्या मुलीच्या वडिलांनी, त्या बापानं स्वतःच्या गळ्याभोवती गळपास घेऊन आत्महत्या केली. काय कारण? तर माझ्या लेकराला, माझ्या लेकीला मी जी शिक्षणासाठी पैसे आवश्यक आहेत
ते सुद्धा तिला पुरवू शकत नाही, मला आरक्षणही नाही, ह्या भूमिकेतनं त्या माणसानं आत्महत्या केली. बाळासाहेब ती आत्महत्या इतकी वेदना देत होती मनाला, आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून तो विषय मी लोकसभेत त्यावेळेस कुठलीही मागणी नसताना, आंदोलन नसताना ह्या ओमराजेनं त्यावेळेस त्या ठिकाणी मांडलेला आहे. आज ह्या सगळ्या बाबीचा सदसद विवेक बुद्धीनं विचार करून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बाळासाहेब, लोकसभेत माझी उपस्थिती 92% आहे. देशातल्या खासदाराच्या सरासरीच्या आणि राज्यातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मी 77 चर्चेत भाग घेतलाय. देशातल्या खासदाराच्या सरासरीच्या आणि राज्यातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मला वाटतंय मी जर कामात कुठं चुकलो नसेल, संपर्कात कुठं चुकलो नसेल, विकास कामं आणण्यात कुठं चुकलो नसेल, तर मला वाटतंय माझा तुमच्याकडे मत मागायचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि त्याच हक्कानं माझी आपल्याकडे विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान त्या ठिकाणी होणार आहे, 8ला का 7ला आहे, 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यात आपला बाण चोरलाय, माहिती आहे ना? हो. मग आपल्याला चिन्ह कोणचं दिलंय तवर कोर्टानं? कोणचं दिलंय? बूथ प्रमुख लोकांनो गाफील राहू नका. मशाल चिन्ह नवीन आहे. गाव खेड्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाला जे मोबाईल बघत नाही, व्हॉट्सअप बघत नाही, त्या माणसाला हा विषय माहीत नाही. त्याला मशाल चिन्हाची आठवण तुम्हाला त्या ठिकाणी करून द्यावी लागेल. ओमराजेचं चिन्ह कोणचं आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. कोणचं आहे? हा, अजून एकच फक्त विषय माझ्याकडनं राहिला. भैयासाहेब, 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, त्यांना मानणारा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा सुद्धा लोकसभेतला मी एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, हा विषय सुद्धा लोकसभेत प्राथम्यानं आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी मांडायचं काम केलंय. आणि म्हणून या सगळ्या बाबी बघितल्याच्या नंतर माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला जे लोकसभेसाठी मतदान करायचंय, तुमच्यासाठी आयुष्यातले 24 तास त्या ठिकाणी मी खर्च केलेत, आणि आता तुमच्या आयुष्यातले 2 दिवस तुमचं एक मत हा ओमराजे हक्कानं तुमच्याकडे मागतोय. आपण येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा लोकसभेचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि आपले सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर महाविकास आघाडीचे नेते, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण सखोल मार्गदर्शन करावं. महाविकास आघाडीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आजच्या या बूथ प्रमुखांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठकीला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार, माझे स्नेही आदरणीय ओमराजे निंबाळकरजी,
माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय दिनकर मानेजी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय शेटेजी, संतोष सोमवंशी, दत्तोपंत सूर्यवंशी, आबासाहेब पवार, भरत सूर्यवंशी, सुभाषदाजी पवार, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडेजी, शिवसेनेच्या जयश्रीताई उडगेजी, शेषराव पाटीलजी, गणपतराव बाजुळगे, समत पटेल, नारायणबा लोखंडे, अभय साळुंके, अमर खानापुरे, मंजुषा हजारे, अंगद कांबळे, बाळासाहेब सांगवे, प्रशांत भोसले, उदयसिंह देशमुख, खुन्मीर मुल्ला, सुल्तान सर, अजहर हाशमी, शकील शेख, एकनाथ पाटील, बालाजी साळुंके, सचिन पाटील, प्रकाश मिरगे, दीपक राठोड, सनाउल्ला शेख, सय्यद खादर, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारेच नेते, श्री चव्हाण, श्री भोसले, सगळ्यांचीच नावं घेता येतील पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बूथ प्रमुखांची ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला सभेचं स्वरूप आलेलं आहे. आपले लोकप्रिय उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मी भारत देशाच्या या सार्वत्रिक निवडणुकीचे आणि विशेषतः धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली आणि आपल्या आशीर्वादानं त्यांनी काही महिन्यापासून प्रचाराच्या कामाला सुरुवात केली. आणि आज या प्रचारातली आघाडी या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामधून आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळते, अनुभवायला मिळते.
ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले असं जर मी घोषित केलं तर ते अतिशोक्तीचं होणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. उमेदवार शिवसेनेचे आहेत, पण भारावून गेलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे. हा जो उत्साह तुमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय हा क्वचितच इतरत्र आपल्याला पाहायला मिळतो. संजय शेटे यांनी सांगितलं की ही जनसभा नाही आहे, ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे. आणि अशाच बैठका धाराशिव आणि लातूर इथेच नव्हे तर महाराष्ट्रभर झाल्या पाहिजेत. हा जो विचार तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचं मी स्वागत करतो. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे आपल्याला गांभीर्यानं पाहावं लागेल. देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. या देशाची सूत्र कोणाच्या हाती द्यायची आहेत याची ही निवडणूक आहे. अनेक पक्ष प्रचार करतील, सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं स्वबळाचा नारा दिला होता, आपण विसरलेले नाही आहोत. स्वबळावर भारतीय जनता पक्ष पुढे जाईल. पण ते काही शक्य झालं नाही. आणि म्हणून पक्ष फोडायचे, आमदार खासदार विकत घ्यायचे आणि सत्ता स्थापन करायची, हे धोरण यांनी स्वीकारलं. महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जेव्हा कमी होतोय असं जाणवलं, महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा बाजार मांडला. आमदार खासदार यांची खरेदी विक्री सुरू झाली. हे दुर्दैवी आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ज्यांच्याकडे सत्ता आहे ते पक्ष जमा करतात, तेव्हा सामान्य माणसाला बदल घडवावा लागतो. आणि तो बदल घडवण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत. हा विचार आपण साऱ्याने मिळून दृढ केला पाहिजे. आणि धाराशिव ही आई जगदंबेची मातृभूमी आहे, ही भूमी आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी याच्या विजयाची सलामी जेव्हा होईल तेव्हा ती धाराशिव पासून सुरू झाली पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना
याच भूमीतून प्रेरणा घेऊन केली, हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. या भूमीचं एक आगळं वेगळं महत्व आहे. ही भूमी दिशा दर्शवणारी भूमी आहे. मी देखील आज धाराशिव जिल्ह्यातून आपण सारेच प्रेरणा घेतोय आणि धाराशिव, लातूर हे काही वेगळं नाही. ओमराजे निंबाळकरांना मी आश्वस्त करू इच्छितो की धाराशिव लोकसभेच्या मताची मोजणी जेव्हा होईल तेव्हा लातूर जिल्ह्याचा औसा ही विधानसभा ही सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला देईल, ही खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो. कारण आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजे इतर आमचे मित्र पक्ष आहेत, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष यांना देखील आपल्याला आपल्या बरोबर घ्यावं लागेल आणि या सगळ्याची एकत्रितपणे शक्ती आपल्याला आपल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी करावी लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जे पक्ष संविधान बदलायला निघालेले आहेत त्यांना वेळीच रोखलं पाहिजे. असं म्हणतात भारतीय जनता पक्षाची पुन्हा देशामध्ये सत्ता आली तर निवडणुकाच होणार नाहीत. आपणही विचारात पडतो, भारतामध्ये निवडणुका कधी होणार नाहीत असं कधी होईल? पण स्थानिक स्वराज्य संस्थांचं झालंच ना. आज पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत, नगरपंचायतीच्या निवडणुका नाहीत, नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. हेच सत्तेत आहेत. का निवडणुका होत नाहीत? आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत तर तेव्हा चीन आणि रशिया सारखं भारतात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून ही व्यवस्था बदलल्याशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. ओमराजेंनी इथं आपले विचार मांडले, दिनकर माने यांनी इथं आपले विचार मांडले, श्रीशैल उडगे यांनी आपले विचार मांडले, संजय शेटे यांनी आपले विचार मांडले, श्रीपती काकडे यांनी आपले विचार मांडले. यांनी आपल्याला आपल्या विचारातून हेच सांगितलं की ज्यांना आपण सत्तेमध्ये निवडून दिलं त्यांनी आपल्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी, लातूरसाठी, औशासाठी काय केलं? हे करणार, ते करणार, हे झालं, ते झालं, एवढा निधी आला, तेवढा निधी आला. निधीवर जोर आहे. निधी. राज्याचे नेते सुद्धा म्हणतात निधीसाठी आम्ही सरकारमध्ये गेलो. कुठे विचार, कुठे तत्व, कुठे धोरण, कुठे कार्यक्रम?
किमान लाजेखातर सामान्य माणसाच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सत्तेत गेलो एवढं जरी म्हणाले असते तरी आब राहिली असती. पण निधीसाठी गेलो आणि या निधीचं काय होतं हे दिनकर मानेने आपल्याला सांगितलं. एक खिडकी योजना कसं काय जमतं हे मला अजून तरी कळालेलं नाही. एक खिडकी योजना, भ्रष्टाचार एवढा वाढलाय, एवढा फोपावलाय, सामान्य माणसं भरडून निघालेत. ओमराजे, आता तुमचा तर एवढा दांडगा जनसंपर्क आहे. मी जेव्हा आमच्या काही सरपंचांशी चर्चा करत होतो तेव्हा ते असं म्हणाले की एखाद्या शेतकऱ्याला शेतामध्ये गोठा जरी पाहिजे असला तरी त्याचा दर 10,000 रुपये आहे. गोठा. ट्रान्सफॉर्मर पाहिजे असलं त्याचाही दर ठरलेला आहे आणि पुन्हा सूचना आहे की पट्टी करा. घरकुल, विजेचं कनेक्शन, डीपी, विहीर, शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गाई, कुठल्याही योजनेला पैसे मोजल्याशिवाय सामान्य माणसाला योजना मिळत नाही. हे या महायुतीचा कारभार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. याला कुठेतरी रोखण्याची वेळ आलेली आहे. आणि ही संस्कृती महायुतीनं या महाराष्ट्रामध्ये रुजू केलेली आहे. हे आपण बदलणार आहोत की नाही? आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे 8 वर्ष मुख्यमंत्री होऊन राहिले. त्या काळामध्ये कधी सामान्य माणसाला एखाद्या योजनेसाठी पैसे मोजावे लागत होते असं चित्र कधी आम्ही ऐकलं नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही. विकासाची गंगा सामान्य माणसाच्या दारापर्यंत खेचून आणण्याचं काम त्या काळामध्ये आपण साऱ्यांनी केलं. आणि आज मात्र विकासाची गंगा सामान्य माणसाच्या दारापर्यंत येण्या अगोदरच त्या गंगेचं पाणी कुठं कुठं मुरतंय हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. याची सुरुवात आपल्याला लोकसभेमधून करायची आहे. मराठवाड्यामध्ये आज महाविकास आघाडीची हवा आहे. मराठवाड्यामध्ये 8 जागा आहेत आणि 8 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आरक्षणाचं राजकारण केलं. धर्माधर्मामध्ये द्वेष, जाती जातीमध्ये द्वेष, मागेल त्याला शेततळ अशी योजना होती. मागेल त्याला शेततळ. आणि याच सत्ताधाऱ्यांनी मागेल त्याला आरक्षण ही सुद्धा योजना सुरू केली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आश्वासनं दिली, शपथा वाहिल्या.
पण आज कोणत्या समाजाचं समाधान होऊ शकलेलं आहे? सारे समाज रस्त्यावर आहेत. समाजाची दिशाभूल करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं. आणि या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला देणार उडगेताई. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला म्हणजे 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या. 20 कोटी नोकऱ्या 10 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिल्या असत्या तर एकही बेकार या देशामध्ये व्हायला नसता. पण तसं घडलं नाही. जुमला होता असं म्हणतात. जुमला 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यावर जमा करणार जुमला होता. शेतीमालाला हमी भाव देणार जुमला होता. महिलांची सुरक्षा करणार जुमला होता. नुसते जुमले. एवढी फसवणूक या सत्ताधाऱ्यांनी केली. आता यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. पारदर्शक कारभार असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. निवडणुका तरी पारदर्शक होतील असं आपल्याला वाटतं. किमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली आणि त्या घटनेनुसार दर 5 वर्षाला निवडणुका घेणं हा कायदा आहे. त्या निवडणुका तरी पारदर्शक होतील, त्याला गालबोट लागणार नाही. पण तिथंही निवडणूक रोखे आणले आणि त्या निवडणुकांचं देखील बाजार मांडला. हे आपण सहन करणार आहोत का? हे आपल्याला पटतंय का? प्रत्येक कार्यकर्त्याचं आता महिनाभर हेच काम आहे मतदान होईपर्यंत की हे मुद्दे आपण मतदारांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. तुमच्यापर्यंत हे अनेक मुद्दे आलेले आहेत. सोशल मीडिया, सोशल मीडियात ही माहिती तुमच्या फोनमध्ये येते आणि म्हणून आता ओमराजे यांच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा दिनकर मानेंना तुम्ही जरा फॉलो करा. तुमचा जो व्हॉट्सॲप आहे, आम्ही तर कसं आहे, आम्ही असं बघतो व्हॉट्सॲप असेल, मुलीचं लग्न करायचं असेल, शाळा, पक्ष फोडले, सरकार पाडलं आणि आता हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आहे. आज त्यांना उमेदवारही सापडत नाहीत. धाराशिवचंच उदाहरण घ्या. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, शिवसेना, एकनाथ शिंदे, विचार नाही, आचार नाही, बैठकीतच बसून ठरवतात. म्हणजे आता आपण असं ठरवावं की ह्याला त्या पक्षात द्या, त्याला ह्या पक्षात घ्या, ही जागा त्याला सोडा.
ती जागा तुम्ही घ्या, असंच चाललंय. म्हणजे नाशिकचंच उदाहरण घेतलं तर हेमंत गोडसे काही का असेना सच्चा शिवसैनिक आपण असं म्हणू, त्या काळातला काय अवस्था आहे आज. भारतीय जनता पक्ष म्हणते ती जागा आम्हाला द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणते ती जागा आम्हाला सोडा. असं हे राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अशा राजकारणाला आपण बळी पडणार आहोत का? तुमचा विचारच नाही, सामान्य माणसाचा विचारच नाही. सामान्य माणसासाठी काय कार्यक्रम आहे? त्यामुळे याच्यापासनं आपल्याला सावध व्हावं लागेल आणि मतदारांना सावध करावं लागेल. मशाल हे ओमराजे यांचं चिन्ह आहे. आणि तुतारी हे संजय शेटे यांचं चिन्ह आहे. आमचं चिन्ह हात आहे. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब असं नेहमी म्हणत असत की हात हा आपल्या नेहमी बरोबर असतो. म्हणजे असं निघताना असं कधी होत नाही की आपण घराबाहेर पडलो आणि हात घरी विसरला, असं साहेब म्हणायचे. तो सदैव आपल्या बरोबर असतो. आणि आता याच हातात घेऊन येई मशाल, हातात घेऊन येई मशाल, वाजूया विजयाची तुतारी. जो होता है वो अच्छे के लिए होता है असं आपण म्हणूया. आणि मशाल सुद्धा शिवसेनेच्या धगधगत्या विचाराचं प्रतीक आहे. हे विचार धगधगते आहेत, धगधगत्या विचाराचं प्रतीक आहे. त्यामुळे ही मशाल धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला घेऊन जायची आहे. आणि विचारांची मशाल आपल्याला पेटवायची आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा जागर होतो तिथेही मशालीचा उपयोग केला जातो. आणि आपल्याला जनसामान्यामध्ये आता हा जागर करायचा आहे. आणि आता हे आमचे मित्र पक्ष आहेत. आता लातूरलाही काही कार्यक्रम असला, हात तर आम्ही विसरत नाही कारण आमच्याबरोबर असतो, पण मशाल आणि तुतारी सुद्धा आम्ही विसरत नाही. त्यामुळं मशाल आणि तुतारी ही लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही सदैव आमच्याबरोबर आमचे मित्र पक्ष, त्याचे नेते, कार्यकर्ते, चिन्ह हे असतात. आणि हे जे ऐक्य इथं आम्हाला पाहायला मिळतंय तेच ऐक्य महाराष्ट्रभर हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथून आपण धाराशिवमधून सुरू करूया, औशातून सुरू करूया. आणि इथंच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थांबायचं नाही, तर विधानसभेची सुद्धा तयारी आपण या क्षणापासूनच केली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं सरकार कसं निवडून येईल यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. व्यासपीठावरचे आमचे सगळे व्यासपीठासमोरचे तर सारे एक झाले. व्यासपीठासमोरचे सारे एक झाले का सांगा जरा, हात वर करून त्यांना सांगा तर हात वर करून झाले का? अहो हात वर करा काकडे. श्रीपती काकडे म्हणजे काय भारी व्यक्तिमत्व आहे, फार उशिरानं असते. एक आहोत आपण. येस,
आणि हेच ऐक्य, हीच एकता, ही महाराष्ट्रामध्ये उद्या, आता शेषराव पाटील तुमच्या शेजारी बसलेत, मग काय आता अडचण आहे? बघा, शेषराव पाटलांनी गुड दिलं म्हणजे तेव्हा आम्ही सगळे एक आहोत. व्यासपीठावरचे सारे नेते प्रामाणिकपणे, हेच धाराशिवमध्ये, हेच लातूरमध्ये, हेच नांदेडमध्ये, हेच बीडमध्ये, हेच जालन्यामध्ये, हेच हिंगोलीमध्ये, हेच परभणीमध्ये आणि हेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचा लढा तुमच्यासाठी आहे. हा काही आमच्यासाठी हा लढा आम्ही लढत नाही आहोत. ओमराजे यांच्याकडनं आपल्याला खूप अपेक्षा आहेत. भारतामध्ये इंडियाचं सरकार आल्यानंतर कुणास ठाऊक मंत्री व्हाल. आता सर्वेक्षण बाहेर येत आहेत. संजय शेटे यांनी सांगितलं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती जे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी असं भाकीत केलंय की एनडीए 230च्या वर जाणं हे कठीण आहे. आणि असं जर घडलं तर इंडिया हे 280च्या घरामध्ये जाईल आणि इंडियाचं सरकार या भारतामध्ये सत्तेवर येईल. आणि म्हणून मग आपला उमेदवार हा खासदार झाला पाहिजे, ही खोनगाट आपण उराशी बाळगा. केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना, सिंचनासाठी पैसे आपल्याला आणता येतील, शिक्षणासाठी पैसे आणता येतील, उद्योगासाठी पैसे आणता येतील, नद्या जोड प्रकल्पांसाठी आपल्याला पैसा आणता येईल. मराठवाडा वॉटर ग्रिड या योजनेला आपल्याला पैसा आणता येईल. केंद्रीय विद्यापीठं जी मराठवाड्यामध्ये फारशी आलेली नाहीत, आम्ही सांगितलं होतं खासदारांना, लातूरच्या एखादं केंद्रीय विद्यापीठ आणा लातूरला, वंदे भारत रेल्वे सुरू करा, IIT, IIM, एम्स, काही नाही. केंद्रातली मराठवाड्यामध्ये 10 वर्षामध्ये म्हणावी तशी योजना झाली नाही. मराठवाडा कोच फॅक्टरी आली, पण दर 5 वर्षाला त्याचं काहीतरी ते उद्घाटन करतात, दर 5 वर्षाला. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यावर लातूरच्या आणि धाराशिवच्या खासदारांना, म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे आणि ओमराजे निंबाळकरांनाच त्या फॅक्टरीत जाऊन ती कोच बाहेर काढावी लागेल. त्याच्याशिवाय ती काही कोच बाहेर निघेल असं मला वाटत नाही. तिथं नोकऱ्या मिळणार होत्या याच जिल्ह्यातल्या, म्हणजे मराठवाड्यातल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत. कुठल्या तरी परदेशी कंपनीला ते कंत्राट देऊन टाकलं आणि असंच चाललेलं आहे. म्हणजे राहुल गांधी जे नेहमी म्हणतात की धनदांडग्याला मदत करणं हेच भारतीय जनता पक्षाचं काम सध्या सुरू आहे, ते सत्य आहे. कारण लातूरचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या भविष्यामध्ये माध्यमातून आपल्याला उद्योग हे धाराशिव लातूरला खेचून आणावे लागतील. उद्योग ते आले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळातच, त्याच्यानंतर काही उद्योग उभे राहिले नाहीत. आणि मग हे प्रयत्न आम्ही करू. औशामध्ये सुद्धा औद्योगिक वसाहत होते असं मी ऐकलं. त्याचं काम कुठपर्यंत आलंय मला माहिती नाही. पण हे सगळे राज्यकर्ते व्यावसायिक झालेले आहेत. ती जुनी आता काहीतरी नवी होते असं मी ऐकतोय. आता खासदारांकडे म्हणजे औसा पॉइंट जो आहे, औसा चौक, तिथं जी वाहतुकीची कोंडी होते सारखी, तिथं जो काही उड्डाणपूल करायचा आहे, तर मला असं वाटतं आपण निवडून आल्यानंतर भारत सरकारकडनं तिथं उड्डाणपूल व्हावा अशी सामान्य माणसाची मागणी आहे. फक्त त्या भिंती होऊ नयेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पिलर्स, कॉलमवर, जेणेकरून तिथला जो व्यापार आहे त्या व्यापारावर कुठली गदा येणार नाही अशी सामान्य माणसाची अपेक्षा या निमित्तानं आहे. औशामध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण आपण धाराशिव जिल्ह्याचे आहात आणि औसा हा लातूर जिल्ह्याचा भाग आहे. आणि म्हणून जेव्हा धाराशिव जिल्ह्याचा आपण विकास कराल लोकप्रतिनिधी म्हणून, तेव्हा झुकतं माप हे औशाला आपण द्यावं अशी एक विनंती या निमित्तानं मी करणार आहे. आणि खरं म्हणजे ओमराजे यांचा लातूर जिल्ह्याच्या समाजकारणासाठी, राजकारणासाठी, सामाजिक एकतेसाठी सुद्धा आम्ही उपयोग करून घेत असतो. मी पालकमंत्री असताना अनेक जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांमध्ये एकत्रित काम करण्याचा योग आम्हाला आला आणि नेहमी त्यांनी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि अनेक मुद्दे, अनेक शिफारशी त्यांनी त्या बैठकांमध्ये केल्या. आणि आम्हालाही त्या काळामध्ये त्यांच्या शिफारशी, एखाद्या गावामध्ये पाईपलाईन करायची, एका गावाला रस्ता द्यायचा आहे, एखाद्या गावामध्ये सभागृह द्यायचं आहे, एखाद्या गावामध्ये डीपी द्यायचा आहे, ही जी काही सगळी आपली चर्चा व्हायची, त्याला आम्ही सरळ हातानं महाविकास आघाडीचा धर्म पाळून त्यांना मदत केलेली आहे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि हे नातं, हे महाविकास आघाडीचं नातं हे अधिक सक्षम कसं होईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूरमध्ये देखील शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमच्या खांद्याला खांदा देऊन ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यरत आहेत. आणि मी देखील आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिथं शिवसेना आघाडीवर आहे, तिथं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाहीत, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. संध्याकाळी कासार शिर्शीला असाच एक मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि तिथं आपल्याला सगळ्यांनाच त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायला याबद्दल मी मनापासूनचे आभार व्यक्त करतो. आणि या धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमचे स्नेही ओमराजे निंबाळकर, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे ते नेते आहेत, त्यांना माझ्या आणि